मी या ठिकाणी निमंत्रित करतो हरिभक्तपरायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा की त्यांनी या मूल्यभ्रष्ट समाजाला संत विचाराची कशी गरज आहे हे प्रतिपादन. संत सम्राट ज्ञानेश्वर भगवान विष्णू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शालिवान नगरी पैठण नगरीत एका महान संतांच्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आज या व्यासपीठावर ज्यांनी मला आमंत्रित केलं आमचे परमार्थप्रेमी तांबे सर, गव्हाणे सर, या संमेलनाचे अध्यक्ष सागळे सर यांचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. खरं तर कीर्तनकार प्रवचनकार हा विषय ज्यावेळेला डोक्यासमोर येतो किंवा महाराजांना आमच्या ऍड्रेस समोर तुमच्या येतो त्यावेळेला अनेक लोकांना असा प्रश्न पडला असेल की महाराज लोक 2-3 तास बोलतात, आता यांनी लावलं तर काय करायचं, आता आधी झालेला आहे मला कंटाळा. त्यात आम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे गांधीजींचं एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणादाखल जर आता सांगायचं झालं तर परिसंवादाची वेळही संपून गेलेली, त्यामुळे बोलण्याचा तर विषयच राहू शकत नाही. पण 1-2 मिनिटं असं बोलावं वाटलं. माझ्या बाबतीत सरांनी सांगितल्या पद्धतीने मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, मी व्याख्यान करत नाही ताई. मी फक्त ज्ञानोबरायांची जन्मभूमी या सगळ्या विश्वाला कळावी, त्या जन्मभूमीतलं जे कार्य आहे ते जगाला कळावं यासाठी ज्ञानोबरायांचा सेवक म्हणून मी काम करतो. मला कीर्तन प्रवचन हे जमतच नाही. आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष ज्यांच्या जन्मघराण्यातून या साहित्य संमेलनाचा वारसा लाभलेल्या आमच्या ताई, तसंच ज्या घराण्यात त्यांनी आज पदार्पण करून जे वाढतात, जे विचार केले त्या राजघराण्याचेही त्यांना तो वारसा लाभलेला आहे. मी अनेक वर्षापासून तुमचं साहित्य वाचतो. तुमचं आणि आमच्या गुरुवर्यांच्या घराण्याचं घराण्याचं प्रेम आहे काकूच्या पासून. आणि मला जेव्हा सांगितलं तेव्हा खूप आनंद वाटला. आमचे मगाशी समोर सरांनी सांगितलं मला 2च मिनिटं, खऱ्या अर्थानं तुम्ही फार मोठ्या महत्वाच्या पदावर आहात. ज्या पैठण नगरीत ज्या नाथ महाराजांच्या संस्थांचे तुम्ही ट्रस्टी आहात, तुम्ही खूप सुंदर असे विचार मांडले. मला तर असं या संमेलनानं असं बोलायचं की कीर्तन प्रवचन ज्ञानोबरायांच्या नंतर आतापर्यंत चालतच आलेले आहे. नवीन या 10 वर्षाचा जर विचार करायचा झाला तर ताई कीर्तन प्रवचन व्याख्यान आणि कथाचा महापूर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू शकत नाही. मग मूल्यभ्रष्ट झाले कसे? संतांचे विचार आज काळाची गरज आहे हा या परिसंवादाचा जो विषय आहे. का गरज आहे मग संतांचे विचार? विचार नव्हते का? विचार चालले नाहीत का? विचार सांगितले गेले नाहीत का? विचार ऐकले गेले नाही? चालूच आहे ना. लाखो लोक कथेला असतात, लाखो लोक व्याख्यानाला असतात, लाखो लोक लाखो लोक असण्यापेक्षा लाखो रुपये घेऊन कीर्तन करतात, प्रवचन करतात, तरी आपल्याकडे त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून मला सगळ्यात मोठा तुमचा आभार मानायचा आहे. मला जास्ती लोकांची गरज नाही. मी काल एका परिसंवादाला होतो, जाता जाता सरांना म्हटलो सोन्याच्या दुकानात मोजकेच असतात, गाजराच्या दुकानात खूप मोठे असतात. आणि तुम्ही सगळे विद्वान आहात, प्रत्येकाच्या क्षेत्रात तुम्ही कार्य केलेलं आहे. अनेक लोकांनी सरांच्या बाबतीत आमच्या ठाकूरकर सर आपल्या संतपेठात ते काम करतात. गायकवाड सरांचा असा पहिल्यांदा परिचय झाला, पण तुमचे सगळे अंक मी वाचतो. सगळ्या अंकाचं ज्ञानोबरायांच्या बद्दल जे त्या अनुसरून संतांचे ज्या वेळेला तुम्ही लेख लिहिता, ज्या वेळेला ते पराड सरांचे मासिक येतात त्याच्यात माझाही मागच्या वेळेला लेख होता. ते सगळे तुम्ही विचारवंत आहात. मग आज ही गरज काळाची आहे हे म्हणणं मला जरा चुकीचं वाटतं. नसतं तर ते आणणं गरजेचं आहे. असताना का आणायचं? मग चोखोबरायांचा विचार जर केला त्यावेळेला आज आपण सगळे सुशिक्षित म्हणतो, शिक्षित म्हणतो, अभ्यास करून म्हणतो. कोण कोण काय काय झालं आमच्या वारकरी संप्रदायात काही पदव्या मला अजून मोहिते सर जरा म्हणतो तुम्ही अभ्यासक आहात, जरा चिकित्सक आहात, आणि तर बरेच जण आहेत. मला सगळ्यांनाच प्रश्न विचारायचा आहे ते विद्यापीठ कुठं आहे मी जरा शोधतोय. नाही लक्षात आलं तुमच्या? आमच्या पुढच्या ज्या पदव्या आहेत ना याचा अभ्यास कुठं विद्यापीठ आहे? मी खूप वर्षापासून अभ्यास करतोय त्याचा. रोज वेगवेगळंच आहे. काय लावतील पदवी काहीच नाही. मला महाविश्व नाही हो महाराज.
चोकोबऱ्यांचा जर विचार करायचा झाला तर अस्पृश्यता काय होती ती त्यांना माहिती आहे. आज नाही का? आज आहे. तुम्ही सुशिक्षित झाला, शिक्षित झाला, पण तुमच्या अंतःकरणात आजही अशिक्षित आहात. आणि ते त्यावेळेला शिक्षण क्षेत्रात काही नसताना सुद्धा सुशिक्षित होते, शिक्षित होते. म्हणून तो चोकोबऱ्यांचं नावच चोका का पडलं? अंतःकरण चोख होतं म्हणून चोकोबऱ्या नाव पडलं. महाराज आपलं अंतःकरण ते आहे का? नाही महाराज. आम्हाला एवढंच आहे, कीर्तन झालं, प्रवचन झाल्यानंतर नारळाच्या खाली पाकिट किती आहे ठरले तेवढं. काही काही तर ताई असं आम्हाला अनुभव आले की वेशीच्या दारात उभं राहून परत त्या संयोजकाला फोन करतात, याच्यात 1000 रुपये कमी कसे काय? काय संतांचे विचार सांगणार तुम्ही? आणि संतांचे विचार तुमच्या लोकांच्या मनात काय घुसणार आहेत? नाही महाराज. इथं जवळच असणारी ज्ञानोबांची जन्मभूमी आहे, येऊन पहा. जगात कुणाकडे हात पसरला नाही आणि पसरायची गरजच नाही महाराज. माझे ज्ञानोबांचं वैभव असं आहे, दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आज 1.25 किलो सोन्याचा कळस माऊलींच्या दरबारात कळसावर झळवतोय महाराज. कुणाकडे हात पसरला नाही. आज इथं सगळी मंडळी कधी आलो सर एक पावती घेऊन. आज 55 कोटीचं काम केलंय मी. माझा संतांच्या विचारावर आणि त्या विवेकावर अत्यंतिक विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. फक्त अंतःकरणात एकच इच्छा झाली पाहिजे, ते संतांचे विचार, ते संतांचे कार्य हे जगापुढे मांडणारच. आणि तो मला कार्य करण्याचा अधिकार आहे हे जेवढ्या अंतःकरणात तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला कोणाचीच गरज लागत नाही महाराज. नाही लागत. समाज समोर असावा याची सुद्धा गरज नाही महाराज. समाज नंतर येतो, पण आधी आम्ही समाजच बघतो. सगळ्यात महत्वाचं ताई तुमच्या जिल्ह्याचा एक वैभव आहे. कारण तुमचा जिल्हा म्हणजे माझा राजकीय अस्तित्व असणारा जिल्हा आहे. माझा म्हणजे माझ्या ज्ञानोबांचा, की मी माऊली सोडून माझ्या जीवनात काही नाही. अगदी देवगिरी पंथापासून जर विचार केला तर सगळा बीड जिल्ह्याचा राजकीय वारसा ज्ञानोबांच्या घराण्याचाच आहे. मग गोविंद पंतांची तिथं समाधी. पण काही विचारवंत, बुद्धिवंत आणि ज्ञानवंत काही जर विचार करायचा झाला, आम्ही त्या गादीवर बसलो तर आम्हाला एवढा अहंकार चढतो की त्या गादीच्या विचाराचा मूल्य आपण विसरून जाऊन आमच्याच विचाराच्या अहंकारावर आम्ही त्या गादीवर बसलेलो असतो. हे तुम्हाला तर जास्ती आले. या संमेलनाला अनेक विद्वानांना तुम्ही निमंत्रित केलं. काही काहीचे शब्द काय काय आले, मला वाटतं रेकॉर्डिंग करायला पाहिजे होतं. हे कुठेतरी जगासमोर मांडलं गेलं पाहिजे, हे कळायला पाहिजे. मला गरज आहे, ही काळाची गरज आहे. आज तुम्ही जगाला मोठे सांगायची गरज नाही म्हणा. तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मोठा, तुमचे विचार काय आहेत आणि विचाराचं आचरण काय आहे. चोकोबऱ्यांच्या बाबतीत एवढं संत मेळा. आम्ही आता 15 नोव्हेंबरला वर्षाला आमच्या विदर्भाचा साहित्य संमेलन आपल्या बेगावला असतं. खूप सुंदर. आणि हे सगळे तुम्ही आलेले आहेत ना, तुम्ही जाताना इतकं भाऊक होऊन जाता महाराज. आणि म्हणून हे गरज आहे काळाची. या सगळ्या संत विचाराच्या साहित्य संमेलनाची आज गरज आहे. कीर्तन प्रवचनाची अजिबात गरज नाही. मी अगदी आव्हानात्मक सांगतो, नाही गरज. मी माझ्या मुलांना येताना कालच सांगितलंय, मला तसं जरा थोडस हे झालं की 2:30ची वेळ असं मला वाटलं, म्हणून मी जरा लेट झालं. बरं काय सर, माफी मागतो. कारण माझा तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवत आमचं याच्यात मला काहीच कळत नाही. पोरांना सांगतो बघ हे काय, याच्याकडे बघायला वेळ कुठे आहे आपल्याला. सकाळी उठल्यापासून ज्ञानोबांच्या जन्मभूमीचं कार्य झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सकाळी उठवायचं कार्यक्रम, याच्याकडे बघाय ही कामापुरता आहे. आज याचा फार मोठा आपल्याला त्याच्या बाबतीत बोलायचं नाही मला. चोकोबऱ्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते आज जर आमच्या संतांच्या बाबतीत, आम्ही संत म्हणून घेतो, त्या गादीच्या वारसाचे म्हणून करतो काम, आमच्या बाबतीत जर घडलं तर काय परिस्थिती होईल? भयंकर परिस्थिती होईल महाराज. परमार्थ नाही, देव नाही, संत नाही, विचार सोडून जाऊ आम्ही. आमच्या गळ्यात हार ज्या वेळेला घालता त्यावेळेला आम्हाला खूप अभिमान वाटतो महाराज. पण तेच चपलाचे हार आम्ही खाल्लेले. आमच्या जन्मभूमीचं कार्य करताना ज्ञानोबांचे आम्ही तुरुंगवास भोगलेला आहे. आम्ही सगळं कष्टातून केलेलं आहे महाराज. म्हणून एवढा तिडकीनं, पोट तिडकीनं बोला वाटतं महाराज. आज तुमच्या जिल्ह्यातनं काय सुरुवात झालं ताई, किती भयंकर झाले महाराज. म्हणजे वारकरी संप्रदाय काय, ते मूल्य काय, ते तत्व काय, संतांचे विचार काय. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नार सकळाशी येते आहे अधिकार, हे संतांनी सांगितले. आणि आज कार्यक्रम करत असताना या जातीचं महाराज पाहिजे, त्या जातीचं टाळकरी पाहिजे, त्या जातीचा पकवाजवाला पाहिजे, गायक सुद्धा पाहिजे, अगदी साधा विनेकरी विना घेणारा तो सुद्धा त्याच जातीचा पाहिजे. मग संतांचे विचार जगाला सांगतो काय आम्ही? किती भयंकर अवस्था झालेली आहे निर्माण मला. आणि हे कीर्तन प्रवचनातून थांबणार नाही सर. की असेच संत साहित्य संमेलन भरली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा आहे. याला उपाय सांगितला तुम्ही, याचं उत्तर मी सांगतो महाराज. हेच उत्तर आहे, दुसरं उत्तर नाही महाराज.
आणि ही काळाची गरज आहे. ह्या काळाच्या गरजेनुसारच आपल्याला हेच करावं लागणार आहे. भले आपण एवढे जण आहोत, जाताना आपण ह्या सगळ्या गोष्टीचा इथल्या विचारवंतांचे विचार ऐकल्यानंतर किंवा तुम्ही विचार सांगितल्यानंतर या व्यासपीठावर आपण काय बोललो, आपण काय केलं पाहिजे, आपलं चरित्र कसं चाललं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, एवढं कळालं तर खूप झालं. संतांचे विचार बाकी काही नाही मला. समतेचा बंधुभावाचा विचार देणारे 750 वर्षापूर्वी या पीठातच सगळं निर्माण झालं ना. काल एका बोलताना कोणीतरी सांगितलं की हे न्यायपीठच नव्हतं महाराज. नव्हतंच. हेच नाही, जगात संतांच्या बद्दल न्याय देण्याचं अजून पीठच निर्माण झालेलं नाही. काय तुम्ही संतांच्या बद्दल न्याय सांगणार आहे? जनावरांच्या बद्दल न्याय सांगितला विठ्ठलपंतांनी. तुमच्या न्यायानं जे बोलतात ते शब्द मला इथं नाही आवडत, कारण माझ्या माता पित्याबद्दल बोललेलं आम्हाला नाही आवडत महाराज. आज वारकरी संप्रदाय सुद्धा महाराज विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचं नाव घेताना आपण संकोच करतो. हा वारकरी संप्रदाय कशाचा आहे महाराज? ज्यांनी एवढं मोठं देहदान दिलं म्हणून आज वारकरी संप्रदाय उभा राहिला महाराज. त्यांनी जर देहदान दिलं नसतं तर आज वारकरी संप्रदाय उभा राहिला नसता. 14 वर्ष ज्ञानोबराय हेच विचार करत होते, आणि हाच विठ्ठलपंतांचा जो काळ गेला या 14 वर्षात आणि किती झालं असतं. राहिलेली किती वर्षात ज्ञानोबाने सगळ्या जगाचा अभ्यास केला महाराज, आणि त्या काळात ते चोखोबर आहे महाराज. काय म्हणजे अस्पृश्यता होती, आज काही वाटत नाही. मला आठवतं ते आम्ही कोल्हापूरला जन्माला आले असल्यामुळं शाहू महाराजांचा तो वारसा तिथं सुद्धा 30 वर्षापूर्वी समोर एक घराच्या खिडकी असायची, देवळी असायची. त्या देवळीत ताट वाटी तांब्या असायचा. आमच्यात असणारा गडी तो सकाळी आल्यानंतर घ्यायचा. आमच्या महिलांनी वरून पाणी टाकायचं, तो धुवायचं आणि मग त्याच्यात चहा पाणी पित होता. हे मी प्रत्यक्ष अनुभवले, आमच्या घरात अनुभवले महाराज. आणि तो काळ कसा होता. पण भक्ती सोडली का विचार सांगायचे सोडले महाराज. त्याच्याकडे पाहिलं नाही महाराज. हे जावं अथवा पांडुरंगी दृढ भाव, हा भाव निर्माण होण्यासाठी कुठेतरी आचरणाची गरज आहे, कुठेतरी विचाराची गरज आहे. आणि ते विचार मूल्य आज भ्रष्ट होत चाललेले आहे. आणि याला सगळ्यात मोठी काळाची गरज असेल तर साहित्य संमेलन भरली पाहिजे. अगदी ग्रामीण भागात सुद्धा हे सगळं प्रेरित झालं पाहिजे. या सगळ्यासाठी फक्त मी बोलणाऱ्यापैकी नाही, करणाऱ्यापैकी आहे. त्यामुळे सांगतो, ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझी मदत लागेल, गरज लागेल, साम दाम दंड, आता तेही लागतं. त्या काळातले संत वेगळे होते, त्या काळातल्या संतांना ते सगळं चालत चिपणा असतील नाही, आता सगळंच लागते. त्या दृष्टीने मी कधीही सहकार्य करायला तयार आहे. पण ग्रामीण भागात सुद्धा कीर्तन प्रवचन सत्य पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मराठवाड्यात वाडी बसत्या तांड्या सप्ताह नाही असं एक गाव नाही महाराज. सगळ्या गावात वाडी बसते तांडे झाले का विचार नाही. हे विचार जर आपण तिथं प्रेरित करायला गेलो, या सगळ्या त्यांनी एवढा तरी प्रभाव पडेल. बाकी जाऊ दे, अरे विद्वान बसले ते काहीतरी सांगतात, आम्हाला विद्वान कोण म्हणत नाही. हा तुमचा भ्रम आहे. जे आम्हाला जे सांगतात ना कीर्तनाला, कीर्तन झाल्यानंतर कीर्तनाला येईपर्यंत 150 कोण असतात सर. कीर्तन झाल्यानंतर तो महाराज वाटत मेलाय का सगळ्या येतो कळत नाही, कोणीच कळत नाही. त्यातला मी अपवाद आहे, कारण कीर्तनाला मला विचार काय पद्धत किती अवघड आहे. संतांचे विचार कुठे होते ना आताचे विचार कुठे आहेत बघा. कीर्तन करायला विचारत असताना सांगतात तुमची सुपारी किती. फार अवघड असतं. मी त्याला सांगत असतो, तुझी सुपारी तू एखादी गौतमी पाटीलला नाच, आमचा तो विषय नाही म्हणाल. हे मूल्य कुठेतरी विचारात आले पाहिजे, हे आचरणात आले पाहिजे, हे अंतःकरणात आले पाहिजे. जास्त बोलत नाही कारण मग वेळ झालेला आहे. सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे आदरणीय हे व्यासपीठ त्या पद्धतीनं मी तुम्हाला सगळं सहकार्य करेल. अशाच पद्धतीनं गल्लोगल्ली जसे शब्द होतात तसं गल्लोगल्ली संत साहित्य संमेलन भरले पाहिजे. आणि मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, हा मोठं बोलून गेला हा महाराज जवळच फक्त 7 मिनिटात आपले गाव 4 धाम करता तुम्ही. 4 दैवत जिथे जन्माला आली, महाविष्णूचा अवतार सखा माझा गणेश्वर, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, ब्रह्मा सोपान तो झाला आदिशक्ती मुक्ताबाई. त्या चौघांची जन्मभूमी. आपण फार भाग्यवान आहे सर. एकच मिनिट घेतो, कारण आपला जिल्हा, आपला तालुका कालच्या विषयानं 1-2 मिनिटं बोलायचं की पैठणी संत साहित्य नगरी, त्याच्यावर परिसंवाद होतात. पैठणच नाही मला, हा जिल्हा साहित्याचा आहे. कारण ज्ञानोबाने एका ठिकाणी सांगितलेलं साहित्य
संतांच्या सोनियाच्या खाली किती सुंदर वर्णन केले मला. हे खरं साहित्य आहे. आणि सगळ्या संतांपैकी 11 संत आमच्या जिल्ह्यात जन्माला आले. 11 संत. पैठणकरांना मला प्रश्न असा आहे की 11 संतांपैकी 5 संत आपल्या पैठणमध्ये जन्माला आले. किती? 5 संत. सांगता येतील का? म्हणजे सर 5 संत आले. भानुदासाच्या पुढे महाविष्णूचा अवतार म्हणजे भानुदास महाराज, एकनाथ महाराज, गावबा महाराज, ज्यांना बोलताच येत नाही त्यांच्या मुखातून वेद बोलवले असे रेडे महाराज. आज आळ्याला जा, आळ्यापाट्याला रेड्याची समाधी म्हणत नाही, रेडे महाराजांची समाधी म्हणतात. ते संतच होऊन गेले. आणि 5वे संत म्हणजे गुरुदास. 4 संत आपल्याला, 5 संत इथं जनार्दन स्वामी, बहिणाबाई अशा पवित्र पदस्पर्शाने पाहून झालेला हा जिल्हा अशाच पद्धतीने असे संमेलन व्हावी. अशा संमेलनाला जे जे काही